नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आजचा खूपच कळीचा मुद्दा झालाय तो म्हणजे आरक्षण। आरक्षण नक्की कुणाला मिळायला हवं? मग आजचा प्रश्न आहे, 96 कुळींसह सर्वच मराठा खरंच कुणबी आहेत का? चला बघूया। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आरक्षण मागणीसाठीच उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केलं असताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणेंनी मात्र मराठा आणि कुणबी वेगळे असून मी सुद्धा आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं म्हटले आणि यावरूनच नव्या वादाला तोंड फुटले। मनोज जरांगे पाटलांच्या जालन्यातल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन करून मराठवाड्यातील मराठा समाजाच्या जुन्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले। निजामकालीन आणि त्यापूर्वीच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर तोच पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे। याच वेळेस भाजप नेते नारायण राणे म्हणाले की कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही। 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा हे दोघेही वेगळे आहेत। त्यामुळे नारायण राणे म्हणाले की मी सुद्धा आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही। तसंच मराठा आणि कुणबी एकच असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत, परंतु ते तसं नाहीये। मराठा आणि कुणबी वेगवेगळे। मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केलाय तसा तो जरांगे पाटलांनी करावा असा सल्ला नारायण राणेंनी दिलाय। मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येतोय तेव्हा कुणबी मराठा हा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी येतोय। कुणबी समाजाला आरक्षण आहे, मग मराठा समाजाला आरक्षण का नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। पण कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत का? याबाबत सखोल माहिती देणारी बातमी 2018 सालीच प्रसिद्ध झाली होती। त्यात काही प्रश्न उपस्थित झाले होते, त्याचीच उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोधूया। मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना थोडासा व्हिडिओ मोठा झालाय, पण माझ्या मते या आरक्षण या मुद्द्याला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या सगळ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तसेच न विसरता आपल्या माहिती रंजन या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा। मग मूळ प्रश्न असा येतो की सगळे मराठे कुणबी आहेत का? ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट वेन रसेल यांनी त्यांच्या द ट्राइब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया या पुस्तकात कुणबी समाज हाच मराठा असल्याचं म्हटलंय। मराठा समाज हा लष्करी सेवेत होता, पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे। नेमकं कोणत्या काळात मराठा समाज आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजलेलं नाही असं या पुस्तकात म्हटलेलं आहे। मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असा दावा नारायण राणे समितीने केलाय। त्यांच्या अहवालात म्हटलंय, पहिलं म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे, पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता। याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं। दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करी पेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली। मोगलांच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली। साधारण 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले। त्यानंतर महसुलाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला। यातला तिसरा मुद्दा असा की या अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन म्हटलंय की ज्या शेतकऱ्यांचे वर्णन महात्मा फुले यांनी शेतकरी कुळवाडी म्हणून जे कुणबी केलंय ना, त्या महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड, इशारा अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्यांच्या हलाखीचे वर्णन केले तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी। चौथं म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे मेलो असतो या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असं म्हटलेलं आहे। पाचवं म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलंय की मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी आणि शिपाईगिरी। कुणब्यांचा शेतकी एकच असे आम्ही वर म्हणालो, यावरूनच मराठे हे कसब्यात राहणारे आणि कुणबी हे गाव खेड्यात राहणारे हे सिद्ध होतं। पण या दोघांचा इतका एकजीव झालाय की धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पने केवळ अशक्य झाले। पुढील 100 वर्षात म्हणजे तिसऱ्याच पिढीत मराठ्यांचा कुणबी आणि कुणब्यांचा मराठा म्हणजेच शेतकऱ्यांचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्र तरी गेल्या 2000 वर्षात बेमालूमपणे झालेली आहे। सहावा मुद्दा म्हणजे तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने 1931 मध्ये
जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 16.29% आणि 7.34% होते. 1931 ते 1945 या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असं संबोधण्यास सुरुवात केली होती. समितीने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या 32.14% असल्याचं म्हटलंय. मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज इतर मागासवर्गीय आहे. त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस समितीने केली आहे. मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे बरं का. कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे असा जो दावा आहे ना, तो तितका खरा नाही. याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल. जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले, पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता. कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग, तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार, वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता, असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात. मग प्रश्न उपस्थित होतो की 96 कुळी हे सुद्धा कुणबीच आहेत का? कसं आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सातवाहन, वाकाट, कूर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, कदंब, मानांक, यादव हे सर्व क्षत्रिय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुल संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रिय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं. याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत, एक म्हणजे चंद्रवंश आणि दुसरा म्हणजे सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची म्हणजे कुटुंबांची विभागणी झालेली आहे. त्याच कुळांना 96 कुळे म्हणतात. अशी माहिती प्राध्यापक रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या मराठा 96 कुळे या पुस्तकात आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंशाच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आलेला आहे. अगदी 11व्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पना स्पष्ट स्वरूपात लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेले हे जे मराठी होते ना, ते शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज हा कृषक समाजातूनच येत असे. याचाच अर्थ असा होतो की मराठी हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते. व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा, क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं, असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात. 96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा समाजाचा उल्लेख केला जात नाही बरं का. 96 कुळी ही कागदोपत्री जात नाहीये. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त मराठा असा उल्लेख करतो. 96 कुळी मराठा ही जात नसून तो एक कुटुंबाचा समूह आहे असंही सोनवणी सांगतात. 96 कुळी मराठे हे सुद्धा कुणबी असल्याचं मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी एकदा एका चॅनलशी बोलताना व्यक्त केलं होतं. जे शेती करतात ते कुणबी. 96 कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काहीही फरक नाही. पर्यायाने मराठा आणि कुणबी एकच आहे. काही मराठ्यांचा राजघराण्याशी संबंध जरी असला तरी त्यांचं प्रमाण फार अगदी कमी बोटावर मोजण्यासारखं आहे. आता मराठ्यांमधील उपजाती कोणत्या आहेत त्या बघूया. मराठ्यांमध्ये राव मराठा, नाईक मराठा, मराठा कुणबी अशा उपजाती आहेत. इतिहासकालीन कागदपत्र तपासली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील एकूणच 12 बलुतेदारांना मराठा म्हटलं जायचं, पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि त्यांच्या जाती निर्माण झाल्या. जे शेती करत होते ते कुणबी बनवले गेले, तर ज्यांच्याकडे जमीनदारी होती त्यांनी स्वतःला मराठाच म्हणून घेणं पसंत केलं असंही इंद्रजित सावंत सांगतात. मराठ्यांमध्ये प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशावरचे मराठे असा फरक आहे, पण या दोन्ही मराठ्यांमध्ये लग्न जुळतात. त्यामुळे ही उपजाती आहे असं म्हणता येणार नाही. सध्या चंद्रवंशी आणि सूर्यवंशी मराठ्यांमध्ये देखील लग्न होतं बरं का. पूर्वी हे पाहिलं जात असे, पण सध्याच्या काळात हे फारसं बघितलं जात नाही. मग पुढे एक असा प्रश्न येतो की मराठवाड्यात कुणबी का कमी आहेत? विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची संख्या कमी आहे. त्यामुळेच तिथे आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. पण असं काय आहे बरं? चला बघूया.
60च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी हा मराठा नसून मराठा कुणबी आहे अशी एक मांडणी केली होती आणि ती घटनात्मकरित्या मंजुरी करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायचं का असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं. आता 40 वर्षानंतर विदर्भातील पूर्वीच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी ही कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहे. तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरलेला आहे. मग मुळात मराठा ही जात आहे की एक समूह आहे? सातवाहनांच्या काळात महारठी हे एक पद अस्तित्वात होतं. आजच्या काळात जसा जिल्हा असतो ना तसा त्या काळातल्या प्रांताला रठ्ठ असं म्हटलं जायचं. या प्रांताच्या प्रमुखाला महारठ्ठ म्हणत. आताच्या काळात जसा कलेक्टर असतो बघा त्याचप्रमाणे हे प्रशासकीय पद होतं. महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला. महारठ्ठ हे पद पूर्वी वंश परंपरागत नव्हतं बरं का, पण नंतर ते पद वंश परंपरागत झालं. अनेक वर्ष केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्न जुळली, त्यामुळेच त्यांना जातीचं स्वरूप मिळालं. नंतर ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अगदी कमी जमीन राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले. तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला असं आपण म्हणू शकतो. संपूर्ण मराठा ही एकच जात आहे. जर जातींचा समूह आहे असं म्हटलं तर इतर कोणत्या जाती त्यामध्ये येतात ते आपल्याला सांगावं लागेल. आणि जर पोट जाती त्यामध्ये आहेत असं आपण म्हणणार असू तर सर्वच जातींमध्ये पोट जाती आहेत ना. अहो ब्राह्मणांमध्येही पोट जाती आहेत. तरी देखील ब्राह्मण हा जातीचा समूह नाही, तर ब्राह्मण ही जात ठरते. त्याचप्रमाणे मराठा कुणबी, मराठा कुणबी, 96 कुळी मराठे हे सर्व एकच म्हणजे मराठा आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये ते कायद्याने शक्य आहे की नाही हे सर्व पेचांच्या मुळाशी मराठा समाजाची अगदी अवघड क्लिष्ट अशी रचना आहे. समाज व्यवहारातील जात, कागदोपत्री असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातील जात या भिन्न असल्यामुळे अनेकांना कायदेशीर अडचणी येत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा निकाल कोर्ट लावू शकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला आजची ही मराठा आरक्षणावरची माहिती, जी काही विस्तृत माहिती, ती कशी वाटली? आपल्या याविषयी काय भावना आहेत त्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपल्या या व्हिडिओला लाईक आणि नक्की शेअर करा. तसेच न विसरता आपल्या या लाडक्या माहितीरंजन चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मनोरंजक माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसतायला कायम हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.